Good morning, students. Yesterday we have taken the activity of word play, that is the word ladder. तुम्हाला आठवत असेल की कालच्या तासिकेमध्ये आपण word ladder ही ऍक्टिव्हिटी घेतली होती. And according to this word ladder, we have confirmed or we have created the ladder from heat to cold. Heat to cold. In this activity, we have replaced the single alphabet and put the another one. Now we will turn the next activity, that is the tongue twister. Tongue twister. What is meant by tongue twister? Tongue twister means when we speak or repeat the word, sometimes our tongue can be slip and turn on the second word. जेव्हा आपण एखादं शब्द किंवा एखादं वाक्य जोराने वाचण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं जे प्रोनाउन्सिएशन असेल, उच्चारण असेल, ते उच्चारण करणं आपल्याला क्विकली करणं म्हणजे घाईघाईने करणं कठीण जातं. आणि जेव्हा ते घाईघाईने करणं कठीण जातं तेव्हा एकाचा उच्चारण दुसरीकडे जातो आणि दुसऱ्याचा उच्चारण पहिल्याकडे जातो. त्याला म्हणतात टंग ट्विस्टर. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपण म्हणू, एक्झाम्पल घेतलं आपण मराठीमध्ये, कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का पापड. आणि हे चार शब्द जेव्हा आपण घाईघाईने फास्ट म्हणण्याचा प्रयत्न करतो, जसं उदाहरणार्थ कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, असं जेव्हा आपण कंटिन्युअसली फास्ट म्हणतो तेव्हा काय होतं की कच्चा पापड क आणि हा जो प आहे तो एकमेकांना रिप्लेस होतो. जिथे क आहे तिथे प जातो आणि जिथे प आहे तिथे क जातो. म्हणजे आपल्याला कच्चा पापड न होता काय होतं, पच्चा कापड, पच्चा कापड. अशा प्रकारे जेव्हा आपण घाईने उच्चारण करतो तेव्हा त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका त्याला म्हणतात टंग ट्विस्टर. आला लक्षात? तर दुसरे एक्झाम्पल आपण इंग्लिश मधलं घेऊ. जसं आता सैना लीड्स, सायली नीड्स. सैना लीड्स, सायली लीड्स. या ठिकाणी काय झालं की लीड्स आणि नीड्स हे जे दोन शब्द आहेत त्या दोघांचाही साऊंड सारखा आहे. आणि जेव्हा सारखा साऊंड असतो तेव्हा तो साऊंड उच्चार करताना आपल्याला कठीण जातं. आणि म्हणून नीड्स लीडच्या जागेवर ट्रान्सफर होताना दिसेल आणि लीड्स कोणाच्या जागेवर जाईल, नीड्सच्या जागेवर ट्रान्सफर होताना आपल्याला दिसेल. या दोनही एक्झाम्पलला आपण म्हणतो टंग ट्विस्टर. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट घेतो आहे लाईव्ह इंग्लिश. लाईव्ह इंग्लिश म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचा आपला टॉपिक किंवा चॅप्टर जो आपल्या लाईफ मध्ये किंवा जीवनामध्ये उपयोगात येतो. आणि त्याच्यामध्ये आपला एक्झाम्पल दिला आहे फर्स्ट एड किट, माय फर्स्ट एड किट किंवा माय फर्स्ट एड ट्रीटमेंट. आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ व्हॉट इज मीन बाय फर्स्ट एड. फर्स्ट दॅट मीन्स द फर्स्ट टाइम and aid or kit means the treatment. We know that many times when we have some injury or disease, before going to the doctor, whatever the treatment we have doing or taken to the patient, it is called the first aid treatment. First aid treatment means before going to the doctor, the treatment have been given to the patient. डॉक्टरकडे पोहोचण्याच्या पूर्वी पेशंटला दिलेली ट्रीटमेंट इज कॉल्ड फर्स्ट एड ट्रीटमेंट. For example, sometimes when we have some bruises, जखमा, while playing on the ground or while downstairs, many times we fall and after falling, our elbows or our knees may be bruised and that time our mother apply the antiseptic cream on our elbows or our knees. This is called the first aid treatments. And while taking the first aid treatments, we need some things, some kit in which we have to collect these 8 things in our kit or in our box, first aid box. फर्स्ट एड बॉक्स मध्ये आपल्या जवळ 8 प्रकारच्या गोष्टी असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल द फर्स्ट वन इज कॉटन, देन बँडेड, पॅरासिटामोल, antiseptic cream, bandage, tape, distilled water and hand gloves. Just remember, if this thing happen in our family, firstly our mother wash the wound with the distilled water. What is meant by distilled water? Disinfecticide water which can be bring from the dispensary or medical stores. So at first our mother wash the wound with distilled water, then apply antiseptic cream on that bruise or the jumps. After that she use the cotton on it. After applying the antiseptic cream she use the cotton, because if you do not use the cotton or cover the
the cotton, the germs can be there and this will be hazardous or dangerous for the patient. Then after putting the cotton, bandage with the strip. Bandage with the strip. Then after bandage, there would be the tape which can be stick the cotton or bandage. Then what is the use of paracetamol and hand gloves? We know that if you have some injury, our temperature will be rise and that time need the paracetamol in our kit. Or sometimes we have the headache or uneasiness, that time paracetamol be essential for our kit, first aid kit. And every essential thing, that is, if we are using all these antiseptics or giving treatment to the wound or bruises, we need to wear the hand gloves, otherwise the germs from our hand can be transferred to the wound. जर आपण हे सगळं करताना हँड ग्लोव्ज वापरले नाही तर काय होईल की आपल्या हाताचे जर्म्स त्या व्यक्तीच्या जखमेच्या माध्यमातून शरीरात जाईल आणि ती जखम जास्त फैलावेल. सो ऑल दीज थिंग्स आर इसेन्शियल इन अवर फर्स्ट एड बॉक्स. आपल्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. आलं लक्षात? तर हा झाला आपला फर्स्ट एड किट किंवा फर्स्ट एड बॉक्स. ठीक आहे, तर व्यवस्थित पाहून घ्यायचं आणि उद्याच्या तासिकेमध्ये आपण काय करणार आहे, नवीन पोयमला म्हणजे व्हाय या पोयमला सुरुवात करा.